एसके उद्योग समूहामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। 2009 साली सुरुवात झालेला हा प्रवास आज या प्रवासाला 16 वर्ष पूर्ण झाली। एका लहानशा शेड पासून सुरू झालेला हा प्रवास खूप मोठा होत चाललाय। फक्त 2 माणसं आणि 1 मशीन, पण स्वप्न मात्र मोठं होतं। आज एसके उद्योग समूह विविध क्षेत्रात कार्यरत आहे। एसके क्वायर इंडस्ट्रीज, छत्रपती शाहू महाराज फाउंडेशन, एसके अल्ट्रास्टिक कलर्स अँड केमिकल इंडस्ट्रीज, शक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कोल्हापूर। एक स्वप्न एका माणसाचं आज हजारो लोकांच्या आयुष्याचं प्रकाशबिंदू ठरत आहे। ही आहे शून्याकडून शिखराकडे जाणारी वाट। प्रत्येक यशोगाथेच्या मागे असते एक स्वप्न, एक विश्वास आणि एक निर्धार। ही गोष्ट आहे एसके उद्योग समूहाची, ज्यांनी शून्यातून सुरुवात केली आणि आज हजारो लोकांचे आधार बनले। शून्याकडून शिखराकडे ही केवळ कहाणी नाही, ही प्रेरणा आहे। एका माणसाच्या स्वप्नाने हजारो आयुष्य उजळली। नमस्ते, माझं नाव सत्तापती दिनकर कांबळे। मी शक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये 1 वर्ष झालं काम करतो आहे, मार्केटिंग या पदावरती। सर, मी काम करत असताना मला बऱ्याच पब्लिकचा किंवा मार्केटिंग करताना जे अनुभव आला तो सरांनी मला त्या पद्धतीनं जे गाईडलाईन केलं त्या पद्धतीने मी मार्केटमध्ये काम करत गेलो। जसं मी काम करत गेलो तसं मला त्याचा चांगला रिस्पॉन्स मिळत गेला आणि चांगल्या पद्धतीने बँकेचा पण रेशो वाढत गेला, पिगमी संदर्भ। आणि अचानक मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी आर्थिक पैशाची गरज होती। त्यावेळी सरांनी एक क्षणही न लावता मला ती आर्थिक मदत सरांनी लगेच करून माझी जी शैक्षणिक मुलाची जी अडचण होती ती पूर्ण पद्धतीनं करून मी त्यातनं चांगल्या पद्धतीनं रिलॅक्स झालो। आणि मी आता जे काम करतो आहे ते सरांच्या माध्यमातूनच शक्ती अर्बन बँकेचा जे वर्कशॉप उभा केला आहे ते वर्कशॉप कशा पद्धतीने मोठा करायचा आहे ह्यासाठी आम्ही तळमळीने इथं सर्व स्टाफ आमचा काम करत आहे। आणि सरांनी जी आपल्या स्टाफमध्ये जी वागणूक दिली, एक कुटुंबातले एक प्रमुख आणि कुटुंबातले सदस्य, ह्या पद्धतीने सरांनी आम्हाला सर्वांना वागणूक दिलेली आहे। नमस्कार, मी सिद्धी धनाजी कुंभार। शक्ती अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये मी काम करतो आहे क्लार्क म्हणून, तसेच पिगमी कलेक्शन करतो आहे। 1 वर्ष झालं मला इथं येऊन। त्यानंतर मला पिगमी कलेक्शन करताना खूप अडचण येत होती, गाडी नव्हती माझ्याकडं। त्या संदर्भात मी शक्ती सरांना बोललो अशी अशी अडचण येत्या म्हणून, आणि शक्ती सरांनी 1-2 दिवसात मला सेकंड हँड गाडी घेऊन दिली एका मित्राची, आणि आता मी पिगमी कलेक्शन करते। नमस्कार, माझं नाव वैजयंती धीरज पाटील। मी फेब्रुवारी 2025 पासून बँकमध्ये जॉईन झाले। त्यानंतर 2 ते 3 महिने झाले। त्याच्यानंतर माझं जरा मेडिकल इश्यू होता, माझं ऑपरेशनची वेळ आली होती माझ्यावरती। त्याच्यानंतर माझा थोडा पेमेंटचा इश्यू होता ऑपरेशन करायचं म्हटल्यावरती। मग मी सरांना बोलले, शक्ती सरांना, की सर माझं असं ऑपरेशन करायचं आहे आणि मला थोडा पेमेंटचा इश्यू आहे। सरांनी कसलीही पर्वा न करता सरांनी मला 60,000 लगेच दिले। त्याच्यानंतर मला घरी बसून ऑपरेशन झाल्यावरती मला घरी बसून काम करण्याची संधी दिली होती। आपल्या घरातल्यांच्यासारखे सर आम्हाला वागणूक देतात। स्टाफमध्ये आजारी कोणीही असू दे, घरच्यांच्यासारखे आपल्या घरातल्या कुटुंबांना घेऊन त्यांच्या घरी जाऊन सर जाऊन बघून येतात। सर आम्हाला कामगारांच्यासारखे नाही तर आपल्या मुलांच्यासारखे वागणूक देतात, आम्हाला सांभाळतात। मला बँकमध्ये आल्यावरती असं वाटतं की मी जॉबवरती नाही आलेली, मला घरी आल्यासारखं असं मला वाटतं। तर एवढं शक्ती सरांनी सर्वांना जीव लावलेला आहे। नमस्कार, मी स्वागत महादेव पाटील। मी कंपनीचा एसके ग्रुपचा मॅनेजर आहे आणि सुरुवातीला मी इंटरव्ह्यूला आलो त्यावेळी 2 वेळा मी फेल झालेलो आहे, पण सरांनी दाखवलेली साथ आणि दिलेली कौतुकाची म्हणजे कामाची थाप
त्यामुळे मी आज मॅनेजरपदी नियुक्त आहे आणि त्याचबरोबर मला सरांनी शक्ती अर्बन सोसायटीचा व्हाईस चेअरमन पद दिले आहे. हे माझ्यासाठी कौतुकास्पद आहे. कंपनीचं प्रोडक्शन अतिशय दर्जेदार आहे. कंपनी महाराष्ट्रभर पसरलेली आहे आणि कंपनीचं काम सतत नाविन्यपूर्वक आहे आणि असंच ते वाढत जाईल. कंपनीमध्ये आपला स्टाफ आहे ना, तो कुटुंब म्हणून सगळं आपण पाहतोय आणि कुटुंब म्हणूनच काम करत राहू. माझं नाव हरी कश्यप. माझा भाऊ, मोठा भाऊ शक्ती कश्यप हा CEO आहे. तर जन्मापासूनच दादाने खूप संघर्ष करून ही जी फॅक्टरी उभा केलेली आहे त्याचा हा जिवंतपणे साक्षीदार म्हणला तर मी आहे. सुरुवातीपासून काय चाललं आहे काय नाही ह्या बाबतीतला प्रत्यक्षपणे पाहणारा व्यक्ती मी. तसंच आम्ही त्याला घरात दादा म्हणून संबोधतो. तर दादा हा आमच्या सर्व कुटुंबाचा कणा म्हणून ओळखला जायचा आणि हाच कणा आता हा जी बिल्डिंग आणि फॅक्टरी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा जो कणा आहे हा 35 ते 40 कुटुंबांचा कणा झालेला आहे. ह्याची सांगायची गोष्ट अशी तर कोणताही निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय खरा आहे हे कसं करून दाखवायचं जर असेल तर ते फक्त दादाकडं कसब आहे आणि त्या कसबीचा आम्ही फॅन आहे असं म्हटलं तर चालेल. मी संग्राम देशमुख. मी 2 कंपनी चालवतो. माझी एक कंपनी इन्व्हेस्टेशन आणि दुसरी IBMचे रिक्रुटमेंट आणि एज्युकेशनमध्ये आम्ही काम करतो. साधारणपणे 7 ते 8 वर्ष बिझनेसच्या माध्यमातून साधारणपणे चळवळीमध्ये माझ्या आणि SK ग्रुप ऑफ कंपनीचे जे चेअरमन आहेत शक्ती कश्यप यांचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तर गेल्या 7-8 वर्षाच्या जडणघडीमध्ये मी त्यांना खूप जवळून बघितले. त्यांच्या बिझनेसमधले आयुष्यातले चढउतार बघितलेले आहेत आणि या संघर्षामध्ये मी एक गोष्ट त्यांना हे करताना विजय होताना म्हणा किंवा यशस्वी होताना पाहिलेली आहे की अगदी एक गाडीवरून सुरू झाला बिझनेस आज 5-6 गाडीपर्यंत जाणं किंवा एक 2-4 लोकांच्या टीममध्ये सुरू झाला प्रवास साधारणपणे 35-40 लोकांच्यापर्यंत जाणं आणि या 7-8 वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणं, स्वतःचं प्रोडक्शन तयार करणं, त्याची क्वालिटी निर्माण करणं आणि ते एका दुकानाहून 500 दुकानापर्यंत पोहोचवणं, 500 ते 1,500 लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हा जो टास्क आहे हा शक्ती कश्यपने खूप मेहनतीनं, स्वतःच्या आत्मविश्वासानं आणि आमच्या सर्वांच्या प्रेमामुळे जिंकलेला आहे. या सगळ्यामध्ये अजून एक मला मुद्दा सांगावासा वाटतो की हे फक्त मी आणि माझा बिझनेस ह्याच्यापेक्षा पुढं शक्तीसाहेब हे आपल्या सहकारी चळवळीमध्ये बाकीच्या बिझनेसमॅनना म्हणा किंवा आपल्या टीमला एक आर्थिक प्रगतीकडे नेण्यासाठी त्यांनी शक्ती अर्बन बँकेची स्थापना केली. आता या बँकेच्या माध्यमातून त्यांच्या बिझनेसमध्ये एक प्रकारचं एक नवं चैतन्य आलेलं आहे. शिवाय त्यांच्या बिझनेसशी जोडले गेलेले लोक आहेत या बँकेशी संलग्नित झाले आहेत आणि त्यांचा फायदा होत आहे. आता गेल्या काही दिवसामध्ये किंवा काही वर्षांमध्ये मी बघितलेलं आहे की त्यांचे काही जे कारखाने आहेत किंवा काय तर त्यामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी नवीन तंत्रज्ञान आणून त्याच्यामध्ये क्वालिटी निर्माण करत आहेत. लोकांना शिक्षण देणं, चांगलं प्रशिक्षण निर्माण करणं, ती लोक जास्तीत जास्त आपल्यासोबत राहण्यासाठी एक एम्प्लॉयमेंटली किंवा एम्प्लॉयमेंट बॉन्ड निर्माण करणं ह्यामध्ये शक्तीसाहेब यशस्वी झालेले आहेत. ह्यामध्ये अजून एखादी गोष्ट चांगली सांगावीशी वाटते की ज्या बिझनेसमध्ये त्यांनी पाय ठेवले ते अतिशय उत्तमरित्या चांगलं नियोजन करून आणि लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी ते खूप मोठा तो बिझनेस करण्याचा प्रयत्न केला आहे. किंबहुना बिझनेस मोठा झालेला आहे. आणखी ज्या पद्धतीनं ते एक शक्ती अर्बन बँकेच्या माध्यमातून सहकार चळवळीमध्ये आले आहेत. शक्ती अर्बन बँक ही सर्वसामान्यांसाठी मी ज्यावेळी त्यांना भेटतो त्यावेळी ते म्हणतात की मी माझ्या बिझनेसच्या माध्यमातून मी स्वतः स्थिर सावर होत आहे, माझी आर्थिक स्थिरता येत आहे, पण ह्याच्याबरोबर माझ्या बँकेच्या माध्यमातून माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना, माझ्याशी संलग्न असणाऱ्या लोकांनासुद्धा आर्थिक उन्नती घेण्याचा माझी एक इच्छा आहे आणि तो त्याचा एक मार्ग आहे. अशा प्रकारे एक ध्येयदृष्टी ठेवणारा, दूरदृष्टी ठेवणारा आणि स्वतःच्या बिझनेसबरोबर लोकांच्या बिझनेससाठी प्रयत्नशील राहणारा असं आपण म्हणू शकतो आणि ह्या सगळ्यामध्ये सामाजिक भान ठेवून चळवळीमध्ये सुद्धा अतिशय अग्रेसर राहणारा असा आमचे मित्र शक्ती कश्यप साहेब आणि त्यांच्या SK ग्रुप ऑफ इंडस्ट्रीला कंपनीजला मी शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्ते, माझे नाव लता शक्ती कश्यप. आमचं लग्न झालं त्यावेळी आमची परिस्थिती खूपच हालाकीची होती. त्यांची धडपड आणि कामावरची श्रद्धा आणि खूप मोठी इच्छाशक्ती ह्यामुळे कंपनी तर यशस्वी झालीच राहील, पण त्यांच्या मागचा एक गुण माझ्या लक्षात आला की सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत काम करायची तयारी असायची. पडेल ते काम व वाटेल ते परिश्रम करण्याची त्यांची कायम ताकद होती आणि त्याच्या यशाचे हेच गमक आहे. आणि ह्याचबरोबर स्वतःच पुढे नाही तर ते मलाही घेऊन पुढे जातात. म्हणजे कसं प्रत्येक म्हणतात की एका पुरुषाच्या मागे स्त्री असते,
पण तसं नाही, इथं माझ्या मागे माझं मिस्टर आहेत. एक स्वप्न एका माणसाचं आज हजारो लोकांच्या आयुष्याचं प्रकाशबिंदू ठरत आहे. ही आहे शून्याकडून शिखराकडे जाणारी वाट. जिद्द, कष्ट, कधीही हार न मानणारा आणि सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन चालणारे असे शक्ती कश्यप म्हणजेच SK उद्योग समूहाचे सर्वेसर्वा यांचा आपण जीवन प्रवास आता आपण जाणून घेणार आहोत.